नमस्कार. विद्या स्टडीज हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरतील. पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली सहकारी तत्वावर आधारित भारत टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? याचं योग्य उत्तर आहे डी. कांदिवली, मुंबई येथे. या प्रश्नानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोहिमेत कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला? याचे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. त्याच्यानंतर या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया. राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्याने फर्स्ट, पुणे जिल्ह्याने सेकंड असून ही मोहीम मिशन पोषण 2.0 अंतर्गत राबवली जाते. याचा कालावधी असतो 1 ते 15 एप्रिल. याचा उद्देश आहे कुपोषण कमी करणे, महिला व बालकांचे पोषण सुधारणे, ॲनिमिया कमी करणे, जनजागृती करणे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अलीकडे कोणता दुर्मिळ प्राणी दिसून आला? याचं योग्य उत्तर आहे काळा बिबट्या. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया. हा दुर्मिळ प्राणी ब्लॅक पॅन्थर म्हणतो. तर ठिकाण आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली नॅशनल पार्क परिसर. विशेषतः ट्रम्प कॅमेरामध्ये प्रथमच स्पष्ट छायाचित्र मिळाले. वैज्ञानिक नाव हा प्रत्यक्षात मेलेनिस्टिक लेपर्ड आहे. विशेष बाब, या प्रजातीचे दर्शन प्रकल्पात पहिल्यांदाच अधिकृतरित्या नोंदवले गेले. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा, विकसित देशाने एप्रिल 2026 मध्ये सुरू केलेल्या बॉरोवर्स प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश काय आहे? याचं योग्य उत्तर आहे कर्जविषयक समन्वय व संवाद. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया. हा उपक्रम G20, IMF, वर्ल्ड बँक सारख्या जागतिक आर्थिक संस्थांच्या समन्वयातून सुरू केला गेला आहे. चायना, पॅरिस क्लब सारख्या प्रमुख कर्जदात्यांशी समन्वय सुलभ करणे हा देखील हेतू आहे. हा मंच कर्ज पुनर्रचनेत जलद निर्णय घेण्यासाठी एकसंध यंत्रणा तयार करतो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघूया. चीन कोणत्या बाबतीत जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 5 दशलक्ष वैध पेटंट. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. हे यश चीनच्या R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे नवोपक्रम क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे मिळाले आहे. पेटंटच्या बाबतीत चीनने अमेरिका, जपान सारख्या देशांना मागे टाकले आहे. हे चीनच्या तंत्रज्ञान विकास आणि औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्याच्यानंतर